नमस्कार, मी प्रोफेसर जया कावळे GS कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धाच्या ई-लर्निंग सेशनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करते। आजचं आपलं लेक्चर आहे BCom फायनल इयर मराठी मीडियमसाठी कॉस्ट अकाउंटिंग। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपला कॉस्ट अकाउंटिंग मधला पहिला युनिट सुरू केलेला होता आणि त्यामध्ये आपण कॉस्ट शीट काय असते हे बघितलं आणि कॉस्ट शीटशी संबंधित आपण प्रॉब्लेम्स जवळपास आपले 7 ते 8 प्रॉब्लेम्स आपले कॉस्ट शीटचे झालेले आहेत आणि आज आपण बघणार आहोत की टेंडर शीट म्हणजे काय किंवा टेंडर शीट काय असते आणि ती कशा पद्धतीने कशा प्रकारे बनवली जाते। तर सर्वात आधी तर आपण जाणून घेऊ की टेंडर शीट काय असते। जसं ज्या पद्धतीने जेव्हा मी तुम्हाला कॉस्ट शीट म्हणजे काय असते हे सांगितलं, त्यासोबतच मी तुम्हाला टेंडर शीट बद्दल थोडी आयडिया दिली होती। तर कॉस्ट शीट म्हणजे काय या आधारावरून आपल्याला टेंडर शीट म्हणजे काय हे समजून घ्यायचं आहे। तर कॉस्ट शीट म्हणजे काय, तर कॉस्ट शीट मध्ये आपण बघितलं की जर का आपण एखाद्या वस्तूचे उत्पादन करत आहोत तर त्या वस्तूचे उत्पादन केल्यानंतर आपल्याला ती वस्तू तयार करण्याकरिता एकूण किती खर्च आलेला आहे, तसेच प्रत्येक टप्प्यामध्ये आपल्याला किती खर्च आलेला आहे आणि प्रति नग म्हणजे एक वस्तू तयार करण्याकरिता आपल्याला किती खर्च आलेला आहे हे शोधून काढण्यासाठी आपण कॉस्ट शीट तयार केली होती, बरोबर आहे। आता आपल्याला बघायचं आहे की टेंडर शीट काय आहे। तर कॉस्ट शीट कधी तयार केली आपण, वस्तूचे उत्पादन झाल्यानंतर त्या वस्तूसाठी किती खर्च आला हे जाणून घेतलं। आता टेंडर शीट मध्ये आपल्याला काय करायचं आहे की त्या वस्तूचे पर्टिक्युलर वस्तूचे उत्पादन करण्याआधीच ती वस्तू तयार करण्याकरिता किती खर्च येईल किंवा प्रति नग किती खर्च येईल हे शोधून जर आपल्याला काढायचं असेल तर त्यासाठी आपल्याला तयार करावं लागेल टेंडर शीट, ज्याला आपण निविदा पत्रक असं म्हणत असतो। तर मग टेंडर शीट काय आहे की जर आपल्याला एखाद्या वस्तूचं उत्पादन करण्यापूर्वीच त्या वस्तूकरिता किती खर्च येईल याचं जर पूर्वानुमान करायचं असेल, म्हणजे जर सपोज मी एक पर्टिक्युलर वस्तू जसं पेन तयार करायचं आहे तर हा पेन तयार करण्याकरिता मला किती खर्च येईल हे जर मला जाणून घ्यायचं आहे तर मला काय बनवावं लागेल, टेंडर शीट बनवावं लागेल। आता टेंडर हा शब्द तुम्ही बहुतेकदा ऐकलेला असेल, जसं न्यूजपेपर मध्ये वगैरे निविदा पत्रक येत असते, टेंडर येत असते, तर ते कशाचं आहे तर बहुतेकदा हे जे टेंडर असते ते जे सरकारी कामे असतात किंवा काही खाजगी कामांसाठी सुद्धा टेंडर बोलवलं जाते। जर एखादी मोठं काम असेल तर ते काम करून घेण्याकरिता विविध कॉन्ट्रॅक्ट देण्याकरिता जे ते काम करणारे जे व्यक्ती असतील त्या व्यक्तींकडून त्या म्हणजे ते पर्टिक्युलर काम करण्यासाठी किती खर्च येईल या खर्चाचा एक टेंटेटिव्ह आराखडा मागितला जातो आणि मग त्या व्यक्तीकडून जेवढे काही टेंडर आपल्याला येतील त्या टेंडरवरून डिसाइड केलं जाते की आपल्याला कोणाला तो कॉन्ट्रॅक्ट द्यायचा आहे। तर ज्याची टेंडर प्राइस ज्याच्यामध्ये टेंडर प्राइस कमी येतील तो व्यक्ती आपल्याला कॉन्ट्रॅक्ट देण्याकरिता ते सोयीस्कर होते। तर कमीत कमी किमतीमध्ये आपलं तो जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो कोण पूर्ण करून देईल, तर हे कशावरून समजेल तर त्यासाठी टेंडर शीट मागविल्या जाते, तर याला म्हटलं जाते टेंडर शीट। आता जवळपास कॉस्ट शीट आणि टेंडर शीट हे जवळपास सारखंच आहे किंवा आपण टेंडर शीट म्हणजे एक कॉस्ट शीटच होय असं जरी म्हटलं तरी त्यामध्ये काहीही वावगं ठरणार नाही, कारण फक्त यामध्ये दोन्हीमध्ये फरक एवढाच आहे की कॉस्ट शीट जी आहे ती कॉस्ट शीट वस्तूचं उत्पादन केल्यानंतर केली जाते आणि टेंडर शीट जी आहे ते वस्तूचं उत्पादन करण्या अगोदर केली जाते। जसं जरा तुम्हाला जर विचारलं तर मेन डिफरन्स काय आहे दोन्हीमध्ये, तर कॉस्ट शीट ही वस्तूचं उत्पादन झाल्यानंतर केली जाते तर टेंडर शीट हे वस्तूचं उत्पादन करण्यापूर्वीच केली जाते। बाकी कॉस्ट शीटच्या आधारावरूनच आपल्याला टेंडर शीट तयार करावी लागते। क्वेश्चन मध्ये तुम्हाला कॉस्ट शीट दिलेली राहील किंवा कॉस्ट शीटशी संबंधित कॉस्ट शीट तयार करण्याशी संबंधित माहिती दिली राहील आणि टेंडर शीट साठी सुद्धा तुम्हाला माहिती दिलेली राहील। तर तुम्हाला सर्वात आधी क्वेश्चन कशा पद्धतीचं दिलेलं आहे ते बघायचं आहे, त्यावरून आपल्याला कॉस्ट शीट तयार करायची आहे। जर आपल्याला कॉस्ट शीटशी रिलेटेड इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर कॉस्ट शीट तयार करायची आहे आणि नंतर मग कॉस्ट शीटच्या आधारावरून आपल्याला टेंडर शीट तयार करायची असते।
आता राहिली गोष्ट एक्झामची, तर एक्झाममध्ये तुम्हाला कशा पद्धतीचे प्रश्न असते, तर ज्या पद्धतीने आपण कॉस्टशीट शिकलेलो आहोत, तर त्या कॉस्टशीट आपण याच्यासाठी आधी शिकलो किंवा ते आपण बेस यासाठी पक्का करून घेतला की त्या आधारावरून आपल्याला टेंडर शीट तयार करणे सोपं जात असते. तर त्यामुळे आपल्याला सर्वात आधी जर कुणी कॉस्टशीटचे जे प्रॉब्लेमचे जर व्हिडिओ बघितलेले नसेल तर ते व्हिडिओ आधी बघून घ्यायचे आणि त्यानंतर हे टेंडर शीटशी संबंधित आपण 3-4 प्रॉब्लेम्स घेऊ आणि चांगले जे व्हॅल्यू बेस आहे की जे पेपरमध्ये विचारले जातं प्रश्न, तर अशा प्रश्नांवर आपण हे टेंडर शीटचे प्रॉब्लेम्स घेऊया. एक्झाममध्ये बहुतेकदा टेंडर शीटशी रिलेटेड किंवा टेंडर शीटवर आधारित प्रश्न विचारला जातो, कारण यामध्ये कॉस्टशीट आणि टेंडर शीट तुमची दोन्हीची प्रॅक्टिस होत असते. म्हणजे व्हॅल्युअरला हेही समजते की तुम्हाला कॉस्टशीट तयार करता येतं का आणि टेंडर शीट तयार करता येतं का, कारण या आन्सरमध्ये सोल्युशनमध्ये आपल्याला कॉस्टशीट आणि टेंडर शीट बहुतेकदा कॉस्टशीट आणि टेंडर शीट दोन्ही तयार करावं लागू शकते. क्लिअर आहे. तर चला आपण आता कॉस्टशीटचा एक पहिला प्रॉब्लेम घेऊन आलो आहे. प्रॉब्लेम तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली असेल, ती लिंक ओपन करून प्रॉब्लेम आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे. एकदा दोनदा त्याला व्यवस्थितपणे वाचून घ्यायचा आणि त्यानंतर सोल्युशनसाठी हा व्हिडिओ समोर बघायचा आहे. तर प्रॉब्लेम आपण थोडक्यात वाचून घेऊ आणि आपल्याला क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे आणि यामधला त्या आधारावरून आपण कॉस्टशीट आणि टेंडर शीट कशी तयार करायची ते आपण बघणार आहोत. तर सर्वात आधी तुम्हाला माहिती दिलेली आहे, इन रिस्पेक्ट ऑफ फॅक्टरी द फॉलोइंग फिगर्स आर अवेलेबल फॉर द इयर 2004. 2004 साठीची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. कॉस्ट ऑफ मटेरियल्स ₹3 लाख, वेजेस ₹2,50,000, फॅक्टरी ओव्हरहेड्स ₹1,50,000, ॲडमिनिस्ट्रेशन चार्जेस, त्यानंतर दिलेले आहे सेलिंग एक्सपेन्सेस, डिस्ट्रीब्युशन चार्जेस आणि त्यानंतर सांगितलेलं आहे प्रॉफिट 20% ऑन टोटल कॉस्ट. तर टोटल कॉस्टवर 20% प्रॉफिट सांगितलेलं आहे. आता ही जी इथपर्यंतची इन्फॉर्मेशन होती ती इन्फॉर्मेशन दिलेली आहे तुम्हाला कॉस्टशीटची. देन त्यानंतर टेंडर शीटसाठी इन्फॉर्मेशन सांगितली आहे, ते एकदा वाचून घेऊ. त्यामध्ये सांगितलं आहे अ वर्क ऑर्डर हॅज बीन एक्झिक्युटेड इन 2005. म्हणजे इन्फॉर्मेशन दिलेली होती 2004 ची, ती कोणती आहे, कॉस्टशीटशी संबंधित. आता आपल्याला 2005 साठीची कॉस्ट फॉरकास्ट करायची आहे, तर त्यासाठी 2005 ची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे की काय करायचं आहे. तर मटेरियल दिलेलं आहे, त्यानंतर वेजेस दिलेला आहे, त्यानंतर पॅराग्राफमध्ये इतर एक्सपेन्सेस जे आहे त्याच्याशी संबंधित माहिती पॅराग्राफमध्ये दिलेली आहे. त्यामध्ये assuming that in 2005 the rates of factory overheads have gone up 20%. म्हणजे फॅक्टरी ओव्हरहेड्सचे जे रेट आहे ते रेट गॉन अप म्हणजे वाढविण्यात आलेले आहे, इन्क्रीज करण्यात आलेले आहे 20%. जे फॅक्टरी एक्सपेन्सेसचे जे पर्सेंटेजचे रेट असतील ते 20%नी वाढविले आहे. आता ते कशावर आहे त्याच्याशी संबंधित इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ते बघू आपण हळूहळू. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन चार्जेस हॅव गॉन डाऊन बाय 10%. डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस जे आहे ते गॉन डाऊन झालेले आहे, म्हणजे काय झालेलं आहे ते डिक्रीज झालेलं आहे. तर डिक्रीज किती झाले आहे ते 10%. देन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह are ₹8,964 and selling charges are ₹5,976. तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस आणि सेलिंग चार्जेस जे आहे ते क्लिअरली दिलेलेच आहे. ॲट व्हिच प्राइस वर्क ऑर्डर शुड बी कोटेड सो ॲज टू अर्न 20% प्रॉफिट ऑन टोटल कॉस्ट. म्हणजे टेंडर शीटमध्ये सुद्धा जे टेंडर आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला जी टेंडर प्राइस काढायची आहे ती कशी काढायची आहे, टोटल कॉस्टवर आपल्याला 20% प्रॉफिट अर्न करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला टेंडर प्राइस तयार करायची आहे. क्लिअर आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितलेली आहे, फॅक्टरी ओव्हरहेड इज बेस्ड ऑन डायरेक्ट वेजेस. तर इथे जे तुम्हाला सांगितलं होतं की फॅक्टरी ओव्हरहेड्स जे आहे, पर्सेंटेज ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड्स जे आहे ते 20% गॉन अप म्हणजे इन्क्रीज झालेलं आहे. तर ते सर्वात आधी आपल्याला किती पर्सेंट होतं ते काढायचं आहे. मग किती पर्सेंट आहे तर ते कशाच्या किती पर्सेंट आहे, तर यासाठी ती इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर फॅक्टरी ओव्हरहेड कशावर काढायचं आहे आपल्याला, डायरेक्ट वेजेसवर काढायचं आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर जेवढे पर्सेंटेज येईल त्यामध्ये आपल्याला 20% इन्क्रीज करायचं आहे. ठीक आहे.
त्यानंतर दिलेलं आहे अँड डिस्ट्रीब्युशन चार्जेस ऑन फॅक्टरी कॉस्ट. तर डिस्ट्रीब्युशन चार्जेस जे आहे ते कशावर आहे, फॅक्टरी कॉस्टवर आहे. आता बघा इथे क्वेश्चन मध्ये डिस्ट्रीब्युशन चार्जेस गॉन डाऊन दिलेला आहे, म्हणजे ते डिक्रीज करायचं आहे. तर सर्वात आधी आपल्याला डिस्ट्रीब्युशन चार्जेस किती % आहे ते काढायचं आहे. तर कशाच्या, तर फॅक्टरी कॉस्टच्या किती % आहे ते अगोदर आपल्याला काढावं लागेल आणि मग जेवढे पर्सेंटेज आलेले असतील त्यामधून 10% आपल्याला डिक्रीज करावं लागेल, मायनस करावं लागेल. क्लिअर आहे. आता क्वेश्चन आपण समजून घेतला, यामध्ये कोणालाही डाऊट नसेल अशी अपेक्षा करते. त्यानंतर क्वेश्चन मध्ये आपल्याला सर्वात आधी कॉस्ट शीट तयार करायची आहे. तर कॉस्ट शीट आपण या आधी सुद्धा 6 ते 7 कॉस्ट शीट आपण तयार केलेली आहे. मला असं वाटते की कॉस्ट शीट मध्ये आपल्याला काहीच डाऊट नसायला पाहिजे, कारण आपण भरपूर एक्झाम्पल घेतलेले आहेत. त्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण कॉस्ट शीट ही पॉइंट नुसार, म्हणजे जे जे आपले एक्सपेन्सेस होते त्या प्रत्येक एक्सपेन्सेस नुसार स्टेप बाय स्टेप आपण कॉस्ट शीट त्यामध्ये तयार केलेले होते. तर आता कॉस्ट शीट मध्ये सर्वात अगोदर यामध्ये क्वेश्चन मध्ये दिलेले जे आयटम्स आपल्याला दिलेले असतील ते आपल्याला सोल्युशन मध्ये घ्यायचे आहे. पहिलं दिलेलं आहे कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल्स. तर आपण कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल्स इथे कंझ्युम मटेरियल मध्ये घेत असतो. आता जर आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली असती रॉ मटेरियल, परचेस, क्लोजिंग स्टॉक, तर आपण कॉस्ट ऑफ कंझ्युम मटेरियल काढलं असतं. परंतु इथे आपल्याला डायरेक्टली कॉस्ट ऑफ मटेरियल दिलेला आहे, तर आपण इथे डायरेक्टली लिहून घेऊया कॉस्ट ऑफ मटेरियल्स. किती आहे कॉस्ट ऑफ मटेरियल्स, ₹3 लाख. तर डायरेक्ट आपण आउटर कॉलम मध्ये लिहिलं तरी चालेल, ₹3 लाख. देन वेजेस आपण काय करत असतो की कॉस्ट ऑफ मटेरियल्स मध्ये ऍड करत असतो, 2,50,000. वेजेस आहे 2,50,000. त्यानंतर प्राइम कॉस्टशी रिलेटेड हे दोनच पद आपल्याला इथे दिलेले आहे, 3 लाख प्लस 2,50,000 असे होईल आपले 5,50,000. तर ही झाली आपली प्राइम कॉस्ट. काय झाली ही आपली प्राइम कॉस्ट. तर प्राइम कॉस्ट किती आहे आपली 5,50,000. आता प्राइम कॉस्ट मध्ये आपल्याला आपण ऍड करत असतो ऑफिस कॉस्ट किंवा फॅक्टरी कॉस्ट. आपण काय ऍड करत असतो यामध्ये, फॅक्टरी कॉस्ट किंवा वर्क कॉस्ट. फॅक्टरी कॉस्ट किंवा याला आपण म्हणत असतो वर्क कॉस्ट. तर फॅक्टरी कॉस्ट किंवा वर्क कॉस्ट मध्ये काय येतं की फॅक्टरीशी संबंधित जे एक्सपेन्सेस असतील ते फॅक्टरीशी संबंधित एक्सपेन्सेस आपले यामध्ये येत असतात. तर यामध्ये आपल्याला फॅक्टरीशी संबंधित एक्सपेन्सेस दिलेला आहे, तो आहे फॅक्टरी ओव्हरहेड्स. तर इथे आपण घेऊया फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरी ओव्हरहेड्स किती दिलेला आहे, फॅक्टरी ओव्हरहेड्स 1,50,000. तर यामध्ये आपण डायरेक्टली इथे आउटर कॉलम मध्ये लिहूया 1,50,000. आता फॅक्टरी ओव्हरहेड ऍड केल्यानंतरची जी आपल्याला प्राइस मिळते ती असते आपली फॅक्टरी कॉस्ट. काय असते, फॅक्टरी कॉस्ट किंवा वर्क कॉस्ट. पहिला आला आपला प्राइम कॉस्ट, दुसरा आहे फॅक्टरी कॉस्ट. किती आहे 5,50,000 मध्ये आपल्याला 1,50,000 ऍड करायची आहे. जी आपली फॅक्टरी कॉस्ट राहील ती राहील आपली 7 लाख. ती राहील 7 लाख. क्लिअर आहे. यानंतर आपण यामध्ये ऍड करत असतो ऑफिस एक्सपेन्सेस. काय ऍड करत असतो आपण यामध्ये, ऑफिस किंवा ऍडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस किंवा यामध्ये आपण ऑफिस कॉस्ट किंवा प्रोडक्शन कॉस्ट. ऑफिस कॉस्ट किंवा प्रोडक्शन कॉस्ट. तर ऑफिस किंवा प्रोडक्शनशी संबंधित एक्सपेन्सेस जे असेल तर ते आपण या ठिकाणी घेत असतो. तर ऍडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस दिलेला आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस हा आपला इथे येईल. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस किती आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस आहे. तर चार्जेस, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस किती आहे 1,68,000. तर 1,68,000 आपण इथे लिहिले. त्यानंतर जी आपल्याला प्राइस मिळेल ती राहील आपली कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किंवा आपण प्रोडक्शन कॉस्ट सुद्धा त्याला म्हणू शकतो. तर यामध्ये जे आपलं फॅक्टरी कॉस्ट आलेला आहे 7 लाख, तर 7 लाख मध्ये आपल्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस ऍड करायचे आहे. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस ऍड केल्यानंतर जी प्राइस मिळेल आपल्याला ती राहील 8,68,000. तर हे आहे आपलं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. देन त्यानंतर आपण यामध्ये ऍड करत असतो सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस.
सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. तर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेला आहे का? बघा दिलेला आहे का? तर हो, आपल्याला सेलिंग एक्सपेन्सेस सुद्धा दिलेला आहे आणि डिस्ट्रीब्युशन चार्जेस सुद्धा दिलेलं आहे. तर सेलिंग एक्सपेन्सेस आधी लिहूया. सेलिंग एक्सपेन्सेस किती आहे? 1,12,000. डायरेक्टली बाहेरच लिहूया 1,12,000 आणि देन दिलेला आहे डिस्ट्रीब्युशन चार्जेस. डिस्ट्रीब्युशन चार्जेस, तर डिस्ट्रीब्युशन चार्जेसची अमाउंट किती आहे? ₹70,000. 70,000. तर जे आपलं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आलं होतं त्यामध्ये जर आपण हे दोन सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस जर आपण ॲड केले तर आपली जी प्राइस मिळेल ती प्राइस मिळेल आपल्याला टोटल कॉस्ट. काय मिळेल आपल्याला यामधून? टोटल कॉस्ट. तर यामध्ये ॲड करा 8,68,000 प्लस 1,12,000 प्लस 70,000 जर आपण केलं तर आपल्याला प्राइस मिळेल 10,50,000. तर ही आहे आपली टोटल कॉस्ट. किती आहे टोटल कॉस्ट? 10,50,000. आता यामध्ये आपण प्रॉफिट ॲड करत असतो देन आपल्याला सेलिंग प्राइस मिळत असते. तर प्रॉफिट दिलेलं आहे का? तर हो, प्रॉफिटसाठी सांगितलेलं आहे आपलं प्रॉफिट जे आहे ते आहे 20% ऑन टोटल कॉस्ट. तर टोटल कॉस्ट आपल्याला माहित आहे 10,50,000. यामध्ये आपण प्रॉफिट ॲड करू शकतो 20%. प्रॉफिट ॲड होईल 20% कशाचे? टोटल कॉस्ट. टोटल कॉस्ट किती आहे? 10,50,000. 10,50,000 चे जर 20% आपण केले तर ते होईल 2,10,000. किती होईल? 2,10,000. इथे वाटल्यास आपण रफमध्ये करू शकतो 10,50,000 मल्टिप्लाय बाय 20%, 2,10,000. आता प्रॉफिट मध्ये टोटल कॉस्ट मध्ये जर प्रॉफिट आपण ऍड केलं तर आपल्याला मिळेल सेलिंग प्राइस. काय मिळेल? सेलिंग प्राइस. तर सेलिंग प्राइस किती आहे आपली? 12,60,000. 12,60,000. तर कॉस्ट शीट मध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं होतं किंवा कॅल्क्युलेट करायचं होतं, शोधून काढायचं होतं सेलिंग प्राइस. तर आपण दिलेल्या माहितीच्या आधारावर सेलिंग प्राइस काढलेली आहे 12,60,000. तर हे आपल्यासाठी नवीन नाही आहे कारण आपण कॉस्ट शीट याआधी सुद्धा शिकलेलो आहोत. क्लिअर? आता यावरून आपल्याला काय करायचं आहे? टेंडर शीट तयार करायची आहे. तर टेंडर शीट तयार करत असताना स्टेटमेंट ऑफ कॉस्ट फॉर 2005 असं मी याला लिहिलं. सेम इथे सुद्धा जर आपल्याला ड्युरेशन दिलेलं असेल किंवा प्रोडक्शन दिलेलं असेल तर प्रोडक्शन इन युनिट्स आपण उजव्या बाजूला लिहित असतो आणि ड्युरेशन जर असेल तर ते आपण इकडल्या बाजूला लिहित असतो. ज्या पद्धतीने आपण कॉस्ट शीट मध्ये लिहायचो प्रोडक्शन आणि ड्युरेशन, तर त्याच पद्धतीने आपण टेंडर शीट तयार करत असताना सुद्धा लिहू शकतो. आता तयार करायचं आहे आपल्याला टेंडर शीट, म्हणजेच ज्याला आपण म्हटलं स्टेटमेंट ऑफ कॉस्ट फॉर 2005. तर आता 2005 साठी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ॲज इट इज. याआधी सुद्धा मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की कॉस्ट शीट आणि टेंडर शीट यामध्ये काहीही फरक नाही. इव्हन टेंडर शीट म्हणजे कॉस्ट शीटच होय असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. फरक फक्त एवढा आहे की कॉस्ट शीट ही वस्तूचं उत्पादन झाल्यानंतर केली जाते, म्हणजे 2004 ची ही कॉस्ट शीट होती. म्हणजे काय की 2004 हे आपलं फायनान्शियल इयर आर्थिक वर्ष संपलेलं आहे, त्यानंतर आपण ही कॉस्ट शीट तयार करतो आहे. बट 2005 ला समजा आता जस्ट सुरुवात झाली आहे, 4 संपलं, 5 ला सुरुवात होईल, तर 5 मध्ये जर आपण वस्तूचं उत्पादन करतो आहे तर आपल्याला किती खर्च येईल हे आपल्याला एस्टिमेट करायचं आहे. म्हणजे 2005 मध्ये जर आपण त्या वस्तूचं उत्पादन करतो आहे तर आपल्याला किती खर्च येईल हे जर शोधून काढायचं आहे तर आपण त्यासाठी टेंडर शीट तयार करत आहोत. तर टेंडर शीट मध्ये बघा सेम मटेरियल आणि वेजेस दिलेला आहे. मटेरियल आणि वेजेस ज्या पद्धतीने प्राइम कॉस्ट मध्ये आपण घेत असतो त्या पद्धतीने घेऊया. पहिलं दिलेलं आहे मटेरियल, जर कंझ्युम मटेरियल दिलेलं आहे, पण इथे कंझ्युम मटेरियल का बरं नाही देणार? कंझ्युम मटेरियल काय असते की आपण त्या वर्षामध्ये आपण मटेरियल किती कंझ्युम केलेलं आहे, किती उपभोग, किती वापर केलेला आहे. परंतु यामध्ये 2005 हे एस्टिमेटेड आहे, म्हणजे आपल्याला इथे आपण वापर किती केलेला आहे हे सांगता येणार नाही. किती
करायचं आहे किंवा किती करू शकतो याबद्दलची माहिती आपल्याला यामध्ये दिलेली आहे. तर मटेरियल आपल्याला किती लागेल ते सांगितलेले आहे. तर मटेरियल आहे आपलं ₹16,000. तर आपल्याला 2005 मध्ये जर आपल्याला प्रोडक्शन करायचं आहे तर मटेरियल लागेल आपल्याला 16,000. देन दुसरं दिलेलं आहे वेजेस. वेजेस किती सांगितलेलं आहे तर वेजेस आहे 10,000. वेजेस किती लागणार आहे 10,000. क्लिअर आहे. तर प्राइम कॉस्ट निघेल आपली, मटेरियल आपल्याला माहिती आहे, देन वेजेस सुद्धा माहिती आहे. तर प्राइम कॉस्ट निघेल आपली 26,000. काय राहील आपला प्राइम कॉस्ट 26,000. देन त्यानंतर आपण यामध्ये काय करत असतो, यामध्ये आपण ऍड करत असतो जे आपले वर्कशी संबंधित किंवा फॅक्टरीशी संबंधित एक्सपेन्सेस असतील ते आपण यामध्ये ऍड करत असतो. तर यामध्ये फॅक्टरी कॉस्ट किंवा वर्क ओव्हरहेड किंवा फॅक्टरी ओव्हरहेड किंवा वर्क ओव्हरहेड. तर फॅक्टरी आणि वर्क ओव्हरहेडशी संबंधित इन्फॉर्मेशन आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेली आहे. काय सांगितलं होतं की द रेट्स ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड्स हॅव गॉन अप 20%. तर सर्वात आधी तर आपल्याला फॅक्टरी ओव्हरहेड्सचे रेट्स काय आहेत ते कॅल्क्युलेट करावं लागेल. तर रेट्स म्हणजे काय की पर्सेंटेज, फॅक्टरी ओव्हरहेडचे पर्सेंटेज किती आहे आणि फॅक्टरी ओव्हरहेडचे पर्सेंटेज जे आहे ते कशावर काढायचे आहे आपल्याला, तर ते लास्ट पॅराग्राफ मध्ये सांगितलेलं आहे. फॅक्टरी ओव्हरहेड इज बेस्ड ऑन डायरेक्ट वेजेस. तर डायरेक्ट वेजेस वर आपल्याला फॅक्टरी ओव्हरहेडचे पर्सेंटेज काढायचे आहे. तर पर्सेंटेज आपण काढून घेऊया. पर्सेंटेज ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड टू डायरेक्ट वेजेस. तर डायरेक्ट वेजेस वर आपल्याला पर्सेंटेज काढायचे आहे. तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल, फॉर्म्युला मी तुम्हाला स्टडी नोट्स मध्ये दिल्या गेलेले होते आणि मी सुद्धा तुम्हाला फॉर्म्युला समजून सांगितलेले होते. तर आपल्याला फॅक्टरी ओव्हरहेड काढायचं आहे. तर फॅक्टरी ओव्हरहेड डिवायडेड बाय डायरेक्ट वेजेस कशावर काढायचं आहे ते डिवायडेड करायचं आहे. डायरेक्ट वेजेस मल्टिप्लाय बाय 100. एक सिंपल फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला होता की पर्सेंटेज काढायचं जे सूत्र आहे ते काय आहे. तर पर्सेंटेज काढायचं सूत्र काय आहे, किती गुणिला 100 भागिला किती पैकी. म्हणजे फॅक्टरी ओव्हरहेडची अमाउंट किती आहे, त्यानंतर किती पैकी आहे आणि गुणिला 100. किती गुणिला 100 भागिला किती पैकी. तर आता जुन्या जी आपल्याला कॉस्ट शीटची इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यावरून आपल्याला तो पर्सेंटेजचा रेट या ठिकाणी काढायचा आहे. तर बघा फॅक्टरी ओव्हरहेड तुम्हाला दिलेला आहे. किती आहे फॅक्टरी ओव्हरहेड यामध्ये 1,50,000. तर फॅक्टरी ओव्हरहेड मध्ये इथे किती घेऊ आपण 1,50,000. देन डिवायडेड बाय डायरेक्ट वेजेस. डायरेक्ट वेजेस किती दिलेला आहे 2,50,000. तर या ठिकाणी 2,50,000 मल्टिप्लाय बाय 100. मल्टिप्लाय बाय 100 जर केलं तर किती येईल आन्सर आपलं, ते येईल 60%. किती येईल 60%. म्हणजे फॅक्टरी ओव्हरहेड हे डायरेक्ट वेजेसच्या किती आहे तर ते रेट किती आहे त्याचा 60%. क्लिअर आहे. आता टेंडर शीट मध्ये याला घेत असताना काय करायचं आहे की जो रेट आहे त्या रेटला 20% इन्क्रीज करायचा आहे. तर सर्वात आधी या रेटला आपल्याला 20% काय करायचं आहे, इन्क्रीज करायचं आहे. क्लिअर आहे. त्यानंतर आपण फॅक्टरी ओव्हरहेड या ठिकाणी घेऊया. फॅक्टरी ओव्हरहेड, ठीक आहे. फॅक्टरी ओव्हरहेड किती आहे, डायरेक्ट वेजेसच्या 60% आधी घेऊया, त्यानंतर त्यामध्ये 20% ऍड करूया. तर डायरेक्ट वेजेस कुठलं घ्यायचं आहे, जे तुम्हाला टेंडर शीट मध्ये दिल्या गेलेलं असेल. टेंडर शीट मध्ये डायरेक्ट वेजेस किती दिल्या गेलेला आहे 10,000. तर 10,000 चे 60% आपल्याला घ्यायचे. किती, सर्वात आधी किती घ्यायचे 60, त्यानंतर त्यामध्ये 20% ऍड करूया. पहिले तर 10,000 चे 60%, 10,000 चे 60% येईल आपले 6,000. क्लिअर आहे. किंवा याला आपण इथे इनर कॉलम मध्ये लिहू 6,000. देन यामध्ये 20% ऍड करायचे आहे. इन्क्रीज गॉन अप म्हटलं आहे म्हणजे ते आपल्याला ऍड करावं लागेल, इन्क्रीज करावं लागेल 20%. तर जे आपले 60% जितके आले असतील 6,000 याचे 20% आपल्याला यामध्ये ऍड करायचं आहे. तर जर याचे आपण 20% जर काढले तर ते येईल 1,200.
20% किती येईल 1200 आणि अशा पद्धतीने आपल्याला ऍड करून आपलं फॅक्टरी ओव्हरहेड येईल 7200. किती येईल 7200. आता हे जे फॅक्टरी ओव्हरहेड आहे प्राइम कॉस्ट मध्ये फॅक्टरी ओव्हरहेड ऍड केल्यानंतरची जी प्राइस मिळेल ती प्राइस मिळेल आपल्याला फॅक्टरी कॉस्ट. फॅक्टरी कॉस्ट ठीक आहे. तर प्राइम कॉस्ट मध्ये फॅक्टरी ओव्हरहेड ऍड केल्यानंतर म्हणजे 26,000 मध्ये 7200 ऍड केल्यानंतर आपल्याला फॅक्टरी कॉस्ट मिळेल 33,200. 33,200 क्लियर आहे. त्यानंतर सेकंड असते आपलं ऍड करायचं आहे आपल्याला ऑफिस कॉस्ट. ऑफिस किंवा यालाच आपण म्हणत असतो प्रोडक्शन कॉस्ट. ऑफिस किंवा प्रोडक्शन कॉस्ट. तर ऑफिस किंवा प्रोडक्शन कॉस्ट साठी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आपल्याला दिला गेलेला होता. तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस टेंडर शीट मध्ये कशा पद्धतीने घ्यायचा आहे किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस तर कसा घ्यायचा आहे ते इन्फॉर्मेशन दिलेली होती. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस डायरेक्टली आपल्याला अमाउंट दिलेली आहे. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेसची किती आहे ती 8,964. 8,964. 8,964 फॅक्टरी कॉस्ट मध्ये ऍड केल्यानंतरची जी प्राइस मिळेल ती राहील आपली 42,164. तर हे राहील आपलं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ठीक आहे. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. देन त्यानंतर आपण यामध्ये ऍड करत असतो सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. तर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेसचे रिलेटेड इन्फॉर्मेशन दिलेली आहे आपल्याला. सेलिंग चार्जेस दिलेला आहे आणि डिस्ट्रीब्युशन सेलिंग एक्सपेन्सेस आणि डिस्ट्रीब्युशन चार्जेस दिलेला आहे. तर सेलिंग एक्सपेन्सेस डायरेक्टली अमाउंट दिलेली आहे लिहून घेऊया. सेलिंग एक्सपेन्सेस क्वेश्चन मध्ये सेलिंग एक्सपेन्सेसची अमाउंट दिलेली आहे बघा किती आहे 5,976. 5,976 and then दिलेला आहे डिस्ट्रीब्युशन चार्जेस. डिस्ट्रीब्युशन चार्जेस. तर ज्या पद्धतीने आपण फॅक्टरी ओव्हरहेड काढलेला आहे त्या पद्धतीने डिस्ट्रीब्युशन चार्जेसची सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. तर डिस्ट्रीब्युशन चार्जेस हॅव गॉन डाऊन बाय 10%. म्हणजे डिस्ट्रीब्युशन चार्जेस जे आहे ते गॉन डाऊन झालेले आहे म्हणजे ते डिक्रीज झालेले आहे. किती झालेले आहे 10%. तर सर्वात आधी आपल्याला याचे आधीचे पर्सेंटेज किती होते ते काढायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याला 10% लेस करायचं आहे कारण ते डिक्रीज झालेलं आहे. तर इथे बघा डिस्ट्रीब्युशन चार्जेस जे आहे ते कशावर काढायचं आहे आपल्याला फॅक्टरी कॉस्टवर. लास्ट पॅराग्राफ मध्ये सांगितलेले आहे कशावर आहे फॅक्टरी कॉस्टवर. तर इथे आपण काढून घेऊया पर्सेंटेज ऑफ distribution charges. Percentage on distribution charges on factory cost. On factory cost. ठीक आहे. तर डिस्ट्रीब्युशन चार्जेस पर्सेंटेज काढायचं जे आपलं सूत्र आहे ते सेम राहील. डिस्ट्रीब्युशन चार्जेस म्हणजे किती आहे किती पैकी गुणिला 100 म्हणजे किती गुणिला 100 भागिला किती पैकी म्हणजे फॅक्टरी कॉस्ट पैकी डिस्ट्रीब्युशन चार्जेस किती पर्सेंट आहे. क्लियर आहे. तर डिस्ट्रीब्युशन चार्जेस किती होतं आपल्या कॉस्ट शीट मध्ये डिस्ट्रीब्युशन चार्जेस 70,000. तर इथे घेऊया आपण 70,000. देन डिवायडेड बाय फॅक्टरी कॉस्ट. तर फॅक्टरी कॉस्ट किती आलेली होती आपली 7 लाख. तर 7 लाख आपण इथे घेतले डिवायडेड बाय 7 लाख मल्टिप्लाय बाय 100. तर याचं जे आन्सर आहे ते येईल आपलं 10%. ठीक आहे. म्हणजे डिस्ट्रीब्युशन चार्जेस किती आहे फॅक्टरी कॉस्टच्या 10%. तर आपल्याला फॅक्टरी कॉस्ट जी आपली इथे फॅक्टरी कॉस्ट आलेली आहे त्याच्या 10% डिस्ट्रीब्युशन चार्जेस घ्यावं लागेल आणि ते 10% चार्जेस घेतल्यानंतर त्यामधून आपल्याला पुन्हा 10% डिक्रीज करावं लागेल म्हणजेच इथून 10% लेस करावं लागेल. क्लियर आहे समजत आहे.
तर डिस्ट्रीब्युशन चार्जेस बघूया किती आहे 10% ऑफ फॅक्टरी कॉस्ट. तर इथे आपली फॅक्टरी कॉस्ट किती आलेली आहे बघा 33,200. हे बघा 33,200. तर आपल्याला इथे 33,200 चे 10% आधी घ्यावं लागेल. तर 10% किती येईल 3,320 आणि यामधून आपलं लेस होईल किंवा डिक्रीज होईल 10%. तर 10% कशाचे जी आपली 10% डिस्ट्रीब्युशन प्राइस झालेली आहे त्याचे 10% यामधून आपल्याला लेस करायचे आहे. तर लेस किती होईल 10% म्हणजे 332. ठीक आहे. तर 3,320 मधनं 332 म्हणजे 332 जर लेस केले तर 2,988 किती उरेल 2,988. तर अशा पद्धतीने आपण डिस्ट्रीब्युशन चार्जेस काढलेले आहेत 2,988. आता जे आपलं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आलेलं आहे त्या कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मध्ये आपल्याला सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस ऍड करायचं आहे आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस ऍड केल्यानंतरची जी प्राइस मिळेल आता मी हे इकडे लिहित आहे. ठीक आहे. जी प्राइस मिळेल ती राहील आपली टोटल कॉस्ट. तर टोटल कॉस्ट बघा किती आहे 42,164 मध्ये ऍड करायचं आहे 5,976 प्लस 2,988. हे सगळं ऍड करून आपली टोटल कॉस्ट मिळेल 51,128. 51,128. आता यामध्ये आपण काय करत असतो प्रॉफिट ऍड करत असतो. काय करत असतो प्रॉफिट ऍड करत असतो. तर प्रॉफिट साठी सुद्धा इन्फॉर्मेशन दिलेली आहे की जे प्रॉफिट आहे ते कसं आहे 20% ऑफ टोटल कॉस्ट. किती 20% ऑफ टोटल कॉस्ट. तर टोटल कॉस्ट किती आलेली आहे आपली 51,128 मल्टिप्लाय बाय 20%. टोटल कॉस्टच्या 20% जर आपण प्रॉफिट जर काढलं तर 20% प्रॉफिट येईल आपलं 10,225.60. 10,225.60. क्लियर आहे. देन टोटल कॉस्ट मध्ये प्रॉफिट ऍड केल्यानंतरची जी प्राइस मिळेल ती मिळेल आपल्याला इथे टेंडर प्राइस. काय मिळेल टेंडर प्राइस. त्या ठिकाणी आपण कॉस्ट शीट मध्ये काय काढत होतो सेलिंग प्राइस कारण तिथे सेल्स झालेला होता. या ठिकाणी मात्र आपला सेल्स झालेला नाही आहे. हालाकी याला आपण सेलिंग प्राइस म्हणू शकतो परंतु यासाठी जो प्रॉपर वर्ड आहे तो आहे आपला टेंडर प्राइस. कारण इथे आपण टेंडर शीट तयार करत आहोत आणि आपल्याला भविष्यामध्ये जर म्हणजे 2005 मध्ये भविष्यामध्ये जर आपण त्या वस्तूचं उत्पादन केलं तर त्यासाठी आपल्याला किती खर्च येईल हे आपण या ठिकाणी शोधून काढत आहोत. त्यामुळे इथे जी आपली प्राइस निघेल त्याला म्हटलं जाईल टेंडर प्राइस. तर टोटल कॉस्ट मध्ये प्रॉफिट ऍड केलं त्यानंतर आपल्याला टेंडर प्राइस मिळेल 61,353.60. याला जर राऊंड फिगर मध्ये जर लिहायचं झालं तर डायरेक्ट आपण लिहू शकतो 61,354. क्लियर आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे टेंडर शीटचं पहिलं गणित झालेलं आहे. समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशाच पद्धतीचे अजून प्रॉब्लेम्स तुम्हाला सोडवून बघायचे आहे. त्यानंतर पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये अजून एक आगळं वेगळं टेंडर शीटचं एक्झाम्पल घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.